रेसची प्रॅक्टिस करते आहे शीतल मॅडम ग्राउंडवर आज. 4 दिवस झाले मॅडमला आज प्रॅक्टिस करून, पण रेस आहे ना आज छान करते आहे मॅडम. शीतल मॅडमला आज रेस कळाली आहे की रेस दिला की बॅलन्स येतो, पण रेस आहे ना कंट्रोल करायसाठी आपण मोठ्या ग्राउंडवर आलेलो आहे. ग्राउंडवर कसं असतं, किती बी रेस करता येते आणि परत रेस कमी करता येते. आज मॅडमला मी सांगितलं आहे की तुम्ही फक्त आज रेस वाढवायची आणि कमी करायची, वाढवायची आणि कमी करायची. हवेत पाय राहू द्यायचे आणि रेसला असं कमी जास्त करत राहायचं. त्याचा अंदाज घ्यायचा की जास्त रेस झाली की आपल्याला भीती वाटते आणि कमी रेस केली की बॅलन्स चालला जातो. त्याच्यासाठी आपण अशा ग्राउंडला प्रॅक्टिस करणार आहे. आज फक्त रेसची प्रॅक्टिस आहे मॅडमची, आणि मॅडमची हवेत पाय पण येतील आजच. पण आहे ना मॅडमला रेस कंट्रोल नाही आहे. रेस कंट्रोल झाला ना, मॅडमला कळालं ना रेस, शीतल मॅडमला की जास्त रेसनी काय होतं, कमी रेसनी काय होतं, याची अशी प्रॅक्टिस आपल्याला झाली पाहिजे. जेव्हा आपल्याला कळतं ना की हा रेस जास्त झाला की कंट्रोलच्या बाहेर जाते आणि रेस मेंटेन असली की जिथं पाहिजे तिथं गाडी थांबवता येते. आता बघा खूप स्पीड आहे तर गाडी एकदम अशी बॅलन्स तर होती पण कंट्रोल नाही होत. त्याच्यासाठी मॅडमला काय सांगितलं, स्लो चालवा. अशी स्लो चालवली ना तर तुम्हाला बॅलन्स होती गाडी. जेवढी तुम्ही स्लो प्रॅक्टिस करणार ना याची, तेवढी तुम्हाला कम्फर्टेबल होणार. रेस जास्त दिली ना तर बॅलन्स होतो पण तो कंट्रोल नाही होत. त्याच्यासाठी आपल्याला कमी रेसमध्ये ही प्रॅक्टिस करायची आणि अशी हवेत तुम्हाला रेस आणि बॅलन्स दोन्हीची प्रॅक्टिस होती, हँडलची पण प्रॅक्टिस होती. जेव्हा स्लो रेसमध्ये आपण असा बॅलन्स करतो ना तेव्हा पाय पण वरती येते आणि आपल्याला टर्न कसं करायचं ते पण समजतं. म्हणून मी आज ग्राउंडला आणलं आहे. मॅडमचे पाय तर वरती आत्ता पण येऊ शकतात, पण आहे ना रेसवर कंट्रोल नाही. कसं पाय जर वरती ठेवले आणि रेस जर कंट्रोलच्या बाहेर गेला तर मॅडम पडू शकतात. म्हणून आपण अशी प्रॅक्टिस करतो. तुम्ही पण अशी प्रॅक्टिस करू शकता ग्राउंडला. छान एकदा रेस तुम्हाला जजमेंट आलं पाहिजे.